छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रिणीनंच मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ काढून आपल्या प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार। पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संबंधित तरुणी आणि प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल। दोघीही अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होत्या। कल्याण कोळसवाडीमधल्या अजय स्टील या दुकानात भांडी खरेदीवरून वाद। मराठी ग्राहक आणि परप्रांतीय दुकानदार आमने सामने। भांड्यांचा दर महाग असल्याने ग्राहक बाहेर पडताच अपशब्द व मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा आरोप। महिलांचा 1.5 तास गोंधळ। सिने स्टाईल पाठलागानंतर पायधी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला 48 लाखांचा गुटखा। जळगावच्या धरणगावातील कारवाई। ट्रकचा एकूण 73,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नालासोपाऱ्यामध्ये आईकडून अल्पवयीन मुलीची हत्या। डोक्यात वरवंट्याने वार करून निर्घृण खून। हत्येचं कारण अस्पष्ट। आई अटकेत। लग्न न केल्यास कुटुंबाला संपून टाकण्याची धमकी देऊन 17 वर्षीय मुलीचा शारीरिक छळ। वाशीमधली धक्कादायक घटना। आरोपी शेख शाहरुख शेख गफूर विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक। भंडाऱ्याच्या तुमसरमधल्या हत्या प्रेम प्रकरणाच्या संशयातूनच मेहगाव शेत शिवारामध्ये आढळला होता तरुणाचा मृतदेह। तुमसर पोलिसांनी तिघांना केली अटक। निर्घृण हत्या प्रेम प्रकरणाच्या संशयातून केल्याची आरोपींची कबुली। पुण्यात पतीनं केला पत्नीचा खून। पत्नी वारंवार सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत असल्याच्या रागातून वाडेबोल्ला इथली धक्कादायक घटना। पती शैलेंद्र भटकरला अटक। अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ब्रिजवरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न। रेल्वेच्या हाय व्होल्टेज तारचं कनेक्शन बंद करत पोलिसांनी वाचवला तरुणाचा जीव। नाशिकच्या सातपूर भागातील अशोकनगर भाजी मार्केट परिसरात भीषण अपघात। गाडीच्या धडकेत मायलेकासह 3 जखमी। संतप्त जमावाकडून कारची तोडफोड। कार चालक पोलीस दलात कार्यरत। मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी फडणवीस शिंदे यांच्यात आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता। मुंबईत 2.5 वर्ष महापौर हवा शिवसेनेची अपेक्षा। अकोल्यामध्ये महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 30 जानेवारीला होणार नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड। गटनेते पदाच्या निवडी अभावी नाशिकच्या महापौर पदाची निवडणूक अडली। गटनोंदणीनंतरच महापौर पदाची निवडणूक। महापौर पदासंदर्भात भाजपकडून सस्पेन्स कायम। महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नाशिककरांचं लक्ष। नाशिकचा महापौर लवकरच ठरणार। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुख्यमंत्री फडणवीस, गिरीश महाजन निर्णय घेतील। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची माहिती। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नागपूरच्या महापौरांची निवड होणार। नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता। नागपूरचं महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित। भाजपवाले कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्याशी असं म्हणत गोगावले यांची भाजपवर टीका। रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस 28 जानेवारीला चिपळूण दौऱ्यावर। बहादूर शेखनाका येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर भव्य जाहीर सभा होणार। डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंद सारखी कॅप। 82 वर्षांच्या विजयसिंह मोहिते पाटलांचा जिल्हा परिषदेच्या प्रचारामध्ये हटके लूक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोहिते पाटलांकडून प्रचाराचा शुभारंभ। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आमदाराच्या हातून शिवसेना उमेदवारांचे एबी फॉर्मचं वाटप। शिवसेना पदाधिकाऱ्याची राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुतणे। धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा। अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी त्याआधी आचरणात आणावेत, धनंजय सावंत यांची टीका। हिंगोलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर गुन्हा दाखल। कळमनुरी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक रविकुमार गुठ्ठे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद। घुगे हे जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्र्यांकडे आपल्या विरोधात तक्रार करत असल्याचा गुठ्ठेंचा आरोप। भंडाऱ्यामध्ये मंत्री संजय सावकारे करणार प्रजासत्ताक दिनाचं ध्वजवंदन। भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर असले तरी मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडणार। विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण। निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपाच्या बातम्यामध्ये तथ्य नसून नवसाहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे हाच माझा विचार। गडकरींची स्पष्टोक्ती।
मुंबई शहर पूर्व उपनगरामध्ये 27 जानेवारीपासून 7 फेब्रुवारीपासून 12 दिवस 10% पाणी कपात. मंगळवारपासून पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबईमधील एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी 12 तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या हालचाली. मध्य रेल्वे सुधारित प्रस्ताव पाठवणार. कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याचे नियोजन. कळंबोली येथे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी पनवेल कळंबोली दरम्यान रविवारी मध्यरात्री ब्लॉक. तुतारी मत्स्यगंधा मांडवी एक्सप्रेससह काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. मध्यरात्री 1:20 ते पहाटे 5:20 दरम्यान 4 तासांचा ब्लॉक असेल. सिंहस्थ कुंभमेळ्याची विकास कामे मार्च 2027 पूर्वी पूर्ण करा. नाशिकचे पालक सचिव एकनाथ डवले यांचे निर्देश. त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांसंदर्भात आढावा बैठक संपन्न. आदिवासी शेतकरी मजुरांचं लाल वादळ नाशिक शहरात दाखल. जेपी गावित यांच्यासह अजित नवले, डी.एल. कराड लॉंग मार्चमध्ये सहभागी. नाशिक शहर पोलिसांचा फौजफाटा हद्दीवर तैनात. छत्रपती संभाजी महाराजांचा आज किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा. दुर्गराज रायगड श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडावरील होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.